आज आपण चिकन खिम्यापासून झटपट कबाब कसे तयार करायचे ते बघूया. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी 1 वाटी खिमा घेतलेला आहे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 1 कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. अर्धी वाटी पाणी टाकून त्याला 1 शिट्टी करून घ्यायची आणि ते मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून ठेवायचे. दुसरीकडे आपल्याला ब्रेड क्रम्स तयार करायचे. ब्रेड क्रम्स तयार करण्यासाठी मी इथं 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचेत आणि असे ब्रेड क्रम्स तयार होतात. तर त्यानंतर मी ब्रेड क्रम्स आपल्या बाउलमध्ये असलेल्या खिमा आणि डाळीमध्ये टाकलेले आहे. त्याचबरोबर मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चिरलेली बारीक कोथिंबीर आणि पुदिना आणि आपल्या टेस्ट अकॉर्डिंग आपल्याला इथं अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. ते मिक्स चांगलं झाल्यानंतर त्यानंतर 1 अंडं मिक्स करून घ्यायचं. ते छानपैकी मिक्स करायचं आणि आपण बटाटे वडे तयार करतो त्या आकाराचे आपल्याला कबाब तयार करून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये सर्व कबाब एकत्र तयार करून अगोदरच ठेवायचे. मग एक पॅन गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे सगळे कबाब आपले पॅनमध्ये सोडून द्यायचे आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियम हवी आहे, जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे, कारण आपल्याला खिमा आणि डाळ हे कुकरला अगोदरच शिजून निघालेलं आहे त्यामुळं. आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला असंच अलटी-पलटी करून आपले कबाब तयार करून घ्यायचे आहेत. खूप छान कलर येतो याला आणि हे आपण सॉसबरोबरही खाऊ शकतो किंवा चिंग शेजवान चटणी किंवा एक स्नॅक्स म्हणून पण आपण याला खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपले कटलेट किंवा कबाब तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी कबाबची आणि बऱ्याचशा चॅनलवर रेसिपी आहेत त्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा.